जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली CBT एक्झाम चालू आहे आणि आपला शेवटचा थोडासा फेज आलेला आहे आणि त्या फेजमध्ये आपण MCQ ची सिरीज बघत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओ सिरीज मधून त्याच्या रिलेटेड बरेच प्रश्न एक्झामला आलेले आहेत वायरमॅनच्या. तुम्ही चेक केलं असेल आणि तुम्ही बघितलं असेल. या आधीचा व्हिडिओ मी तो टाकलेला आहे की वायरमॅनचे प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर वर इथे लिंक दिले, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. आणि आता MCQ सिरीजचा हा पार्ट 11 आहे आणि याच्यामध्ये आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट बद्दल माहिती घेणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना एक्सप्लेनेशन वगैरे पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, कारण की याच्यामध्ये एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं नाहीये, पण जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या फक्त क्वेश्चन आणि आन्सरिंग आहे. त्याची हेल्प तुम्हाला क्वेश्चनला कसं टॅकल करावं किंवा त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 162. विच फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह द पॉइंटर फ्रॉम झिरो पोझिशन इन एन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. आहे ना, कुठला फोर्स आपल्याला रिक्वायर होतो, जो पॉइंटर असतो 0 टू त्या इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये. तर आपल्याला कुठला फोर्स लागतो याच्या केसमध्ये? डिफ्लेटिंग फोर्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 163. विच इज द पोझिशन टू यूज द इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड विथ ग्रॅव्हिटी कंट्रोल. कुठली पोझिशन आहे ती? तर व्हर्टिकल पोझिशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 164. व्हॉट इज द नेम ऑफ द स्केल. इथे जी स्केल दिसत आहे याचं नाव काय आहे? याचं नाव आहे नॉन लिनियर स्केल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 165. विच एरर इज कॉज बाय द इनकरेक्ट पोझिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट रिडिंग. इन्स्ट्रुमेंट रिडिंग करताना जर त्याची इनकरेक्ट पोझिशन असली तर कुठला एरर संभाव्यता सापडतो? तर डिव्हाइस एरर आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 166. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर 1 ओहम अँड बिलो 1 ओहम रेजिस्टन्स व्हॅल्यू ॲक्युरेटली. 1 ओहमच्या बिलो, 1 ओहम किंवा 1 ओहमच्या बिलोची व्हॅल्यू आहे ती मोजण्यासाठी आपण कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतो? तर शंट टाइप ओहम मीटर आपण वापरतो. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द पर्पज ऑफ द थर्ड टर्मिनल प्रोव्हाइडेड इन ऍडव्हान्स मेगा ओहम मीटर. कुठलं पर्पज आहे थर्ड टर्मिनल प्रोव्हाइड करण्यासाठी कशामध्ये? ऍडव्हान्स ओहम मीटर मध्ये. तर काय पर्पज आहे? गेट ॲक्युरेट रिडिंग्स विदाउट ऑसिलेशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द शंट रेजिस्टन्स मटेरियल. हे जे शंट रेजिस्टन्स मटेरियल दिसत आहे डायग्राम मध्ये, ही कुठल्या पद्धतीचं आहे? तर ही आहे मॅगॅनिन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 169. व्हॉट इज द रिझन फॉर द मूव्हिंग कॉइल मीटर हॅव्हिंग अ युनिफॉर्म स्केल. काय कारण आहे मूव्हिंग कॉइल मीटर मध्ये आपण युनिफॉर्म स्केल यूज करतो? तर त्याचं काय रिझन असू शकतं? डिफ्लेक्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 170. विच एरर इफ द एनर्जी मीटर डिस्क रोटेटिंग कंटिन्युअसली ऑन अ नो लोड. काय एरर होऊ शकतो जेव्हा एनर्जी मीटरची जी डिस्क आहे कंटिन्युअसली रोटेट होत आहे ऑन नो लोड पोझिशनवर? तर काय एरर येऊ शकतो? क्रिपिंग एरर येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 171. व्हॉट इज द इफेक्ट ऑन सीटी इफ इट्स सेकंडरी इज केप्ट ओपन. सीटी वर काय इफेक्ट होतो जेव्हा त्याचे सेकंडरी ओपन केलं जातं? सीटी सेकंडरी वाइंडिंग बर्न्स आउट. सीटी सेकंडरी वाइंडिंग काय होईल? बर्न्स आउट होऊन जाईल. त्यानंतर 172. व्हॉट इज द पर्पज ऑफ व्हेरिएबल रजिस्टर कनेक्टेड अक्रॉस शंट टाइप ओहम मीटर. शंट टाइप ओहम मीटरला व्हेरिएबल रजिस्टर कनेक्ट करतात, तर त्याचा काय पर्पज आहे? तर याचा पर्पज आहे त्यानंतर ऍडजस्ट द पॉइंटर टू झिरो ऍडजस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 173. विच मटेरियल इज यूज टू मेक कंट्रोल स्प्रिंग इन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. कुठलं मटेरियल यूज केलं जाते कंट्रोल स्प्रिंग मध्ये जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये यूज केलं जातं? तर जनरली हे कुठलं होते? फॉस्फर ब्रॉन्झ यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट, विच इलेक्ट्रिकल इफेक्ट दॅट द सिग्नल फेज एनर्जी मीटर वर्क्स. विच इलेक्ट्रिकल इफेक्ट दॅट द सिग्नल फेज एनर्जी मीटर वर्क्स. तर कुठला तो आहे? इंडक्शन इफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 175. विच इज द पोझिशन टू यूज द इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड विथ स्प्रिंग कंट्रोल. तर कुठलं पोझिशन आहे जे स्प्रिंग कंट्रोलला आपण यूज करू शकतो, जे ऑलरेडी आपण इथं बघितलं आहे? तर ती काय आहे? एनी पोझिशन. आणि या आधीचा जो एक प्रश्न होता जो आपण व्हर्टिकल पोझिशन असं त्याचं उत्तर होतं, तर तो प्रश्न कसा होता एकदा आपण बघून घेऊ. हा प्रश्न आहे बघा तो. विच इज द पोझिशन टू यूज इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड विथ ग्रॅव्हिटी कंट्रोल. तर कुठल्या कंट्रोलमध्ये तो यूज केला जातो? व्हर्टिकल पोझिशन. आणि हा कुठल्या पोझिशनच्या रिलेटेड आहे? बघा, विच इज द पोझिशन टू यूज द इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड विथ स्प्रिंग कंट्रोल. हा तो ग्रॅव्हिटी कंट्रोलशी संबंधित होता. मग इथं आपल्याला लक्षात आहे की ग्रॅव्हिटी कंट्रोल जेव्हा असेल तर एनी पोझिशन येते, आणि स्प्रिंग कंट्रोल असेल तर कुठला असते? ग्रॅव्हिटी कंट्रोल असेल तर व्हर्टिकल पोझिशन, आणि स्प्रिंग कंट्रोल असेल तर एनी पोझिशन. ठीक आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 176, व्हॉट इज द नेम ऑफ द मीटर. हे जे तिथं मीटर दिसतंय याचं काय नाव आहे, तर याचं नाव आपल्याला बघायला भेटतं डेसी मल्टीमीटर व्होल्टमीटर. ठीक आहे, मल्टी रेंज व्होल्टमीटर. त्यानंतर नेक्स्ट, विच इन्स्ट्रुमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ अ इंटिग्रेटेड इन्स्ट्रुमेंट. खालीलपैकी कुठलं एक्झाम्पल आपल्याला दिसतं की जे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे, तर टँजंट गॅल्व्हनोमीटर हे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं उदाहरण आहे. हाऊ द क्रिपिंग एरर इज कंट्रोल इन एनर्जी मीटर. क्रिपिंग एरर जो आहे, जो आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितला की क्रिपिंग एरर काय असतो, तर तो कशा पद्धतीने कंट्रोल केला जातो, तर बाय ड्रिलिंग 2 होल्स डायमेट्रिकली अपोजिट ऑन डिस्क. आता तो क्रिपिंग एरर काय आहे तो प्रश्न आपण एकदा चेक करू. क्रिपिंग एरर वाला बघा, विच एरर इफ द एनर्जी मीटर डिस्क रोटेटिंग कंटिन्युअसली ऑन नो लोड. रोटेटिंग डिस्कवर कंटिन्युअसली लोड केल्यानंतर कोणता होतो, क्रिपिंग एरर. आणि हा क्रिपिंग एरर आपल्याला अवॉइड करायचा असेल तर आपल्याला काय म्हणतात, हाऊ द क्रिपिंग एरर इज कंट्रोल इन एनर्जी मीटर. तर काय त्याचं उत्तर, बाय ड्रिलिंग 2 होल्स diametrically opposite on disk. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 179, why the scale, हा 179, why the scale of moving iron instrument having an uniform scale. तर काय असते अनयुनिफॉर्म स्केल, तर याचं उत्तर आपल्याला भेटेल डिफ्लेक्शन, आणि डिफ्लेक्शन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 180, विच सोर्स ऑफ मेजरिंग एरर इज कॉज बाय द इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कुठला सोर्स आहे मेजरिंग एररचा जो होतो कशामुळे, इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर कुठला आहे तो, इन्फ्लुएन्स एरर. त्यानंतर नेक्स्ट, विच टाइप ऑफ वॅटमीटर. हे जे तुम्हाला इथं वॅटमीटर दिसत आहे तो कुठल्या टाईपचा आहे, तर 2 एलिमेंट 3 फेज वॅटमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 182, विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज विथ एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे जे एअर फ्रिक्शन डॅम्पिंग सोबत यूज केलं जातं, मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर नेक्स्ट, विच टाइप ऑफ एनर्जी मीटर वर्क्स विथ न्यूट्रल कनेक्शन. कुठलं एनर्जी मीटर आहे जे न्यूट्रल कनेक्शन सोबत सुद्धा वर्क करते, तर सिंगल फेज सिंगल एलिमेंट वॅटमीटर. ठीक आहे, एनर्जी मीटर. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज अ टाइप ऑफ फ्रिक्वेन्सी मीटर. हा जो इथे दिसत आहे हा कुठल्या टाईपचा फ्रिक्वेन्सी मीटर आहे, तर मेकॅनिकल रेझोनन्स टाईप. ठीक आहे, मेकॅनिकल रेझोनन्स टाईपचा हा मीटर दिसतो आपल्याला, फ्रिक्वेन्सी मीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 185, व्हॉट इज युनिट ऑफ सेन्सिटिव्हिटी इन द इन्स्ट्रुमेंट. काय युनिट आहे सेन्सिटिव्हिटीचं इन द इन्स्ट्रुमेंट, तर ओहम पर व्होल्ट हे असं युनिट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 186, वाय 2 स्ट्रेट होल्स आर प्रोव्हाइडेड इन द अल्युमिनियम डिस्क इन एनर्जी मीटर. तर हे हाफ सेम टाईपचा प्रश्न आपण आधी बघितलाय की 2 स्ट्रेट होल्स का बरं डिस्कला पाडल्या जातात, तर याचं सरळ उत्तर आहे टू अरेज द क्रिपिंग एरर. आधीचा प्रश्न असा होता की क्रिपिंग एरर अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, तर ऑप्शन मध्ये वरचा प्रश्न त्याच्यामध्ये दिला होता. त्यानंतर नेक्स्ट 187, व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट. हे जे इन्स्ट्रुमेंट इथं दिसतंय याचं नाव काय आहे, तर हे आहे ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 188, वाय डॅम्पिंग फोर्स इज रिक्वायर्ड इन मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. डॅम्पिंग फोर्स का रिक्वायर्ड असतो आपल्याला मुव्हिंग कॉइल डॅम्पिंग याच्यामध्ये, तर अरेज द निडल विदाउट ऑसिलेशन. सेम प्रश्न या आधी आपल्या डॅम्पिंग फोर्सचा होऊन गेलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल. बघा हा प्रश्न आहे तो 182, विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज विथ एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. तर मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट हे असं उत्तर होतं. आणि हा प्रश्न बघा काय होता, वाय डॅम्पिंग फोर्स इज रिक्वायर्ड इन मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट, अरेज द निडल विदाउट ऑसिलेशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 189, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सॉफ्ट आयर्न कोर इन मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. काय फंक्शन आहे सॉफ्ट आयर्न कोरचं इन मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट मध्ये, तर प्रोव्हाइड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन एअर गॅप. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, विच पॅरामीटर इज कॉज फॉर लोडिंग इफेक्ट ऑन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. कुठलं पॅरामीटर आहे ते, लो सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, नेम द टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट. इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिसत आहे ते कुठल्या टाईपचं आहे, तर अट्रॅक्शन टाईप मुव्हिंग आयरन. बघा मित्रांनो, हे सगळे प्रश्न तुम्हाला एका नोट्स मधून कव्हर होतील. त्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जे मी इथं साईडला लिहितो आहे, त्या तिथे तुम्हाला त्या गोष्टीचा डिटेल भेटेल. टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे GK चेक पॉइंट. हे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सर्च करा, तुम्हाला ते भेटून जाईल. किंवा मी साईडला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक दिली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते चॅनलला जॉईन करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 198, विच मीटर इज यूज टू मेजर रिव्हॉल्युशन पर मिनिट ऑफ मोटर. कुठलं मीटर आहे जे मेजर करतं रिव्हॉल्युशन पर मिनिट ऑफ मोटर, म्हणजे RPM आपण असं म्हणू.
तर ते कुठलं मीटर आहे असं आपण म्हणू, तर ते त्याचं नाव येतं टॅकोमीटर. ठीक आहे. त्यानंतर 193 हाऊ टू आयडेंटिफाय द मूव्हिंग आयरन टाईप इन्स्ट्रुमेंट. कसं आयडेंटिफाईड केलं जातं मूव्हिंग टाईप इन्स्ट्रुमेंटला, तर नो टर्मिनल मेकिंग. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 194 विच इज अन ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. कुठलं ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे, तर टार्गेट टेंजेंट गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. द क्वेश्चन नंबर नेक्स्ट 195 विच फोर्स प्रोड्युसेस मुवमेंट ऑफ पॉइंटर इन अ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. कुठलं फोर्स आहे जो आपल्याला कुठला फोर्स आहे जो मुवमेंट ऑफ पॉइंटरला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, तर त्याचं नाव आपल्याला भेटतं डिफ्लेक्टिंग फोर्स. त्यानंतर नेक्स्ट 196 व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. काय फंक्शन आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचा, तर रजिस्टर द क्वांटिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 197 विच पोझिशन अँड इन्स्ट्रुमेंट युझिंग ग्रॅव्हिटी कंट्रोल रीड्स ॲक्युरेटली. कुठलं पोझिशन आहे ते, तर आपण असं म्हणू की व्हर्टिकल पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट विच क्वांटिटी इज मेजर बाय अन इलेक्ट्रोडायनॅमो टाईप इन्स्ट्रुमेंट. कुठली क्वांटिटी मेजर केल्या जाते, तर ती केल्या जाते पॉवर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 199 हाऊ टू अचीव मॅक्झिमम ॲक्युरेसी इन मेजरिंग युझिंग अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट. तर काय म्हणू आपण, कीप हाय इनपुट इम्पिडन्स. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 200 बघा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टर रिक्वायर टू मेजर 10 मिली अँपियर विथ 1 मिली अँपियर मीटर. तर हा थोडंसं एक इथं सूत्र, बेसिक सूत्र आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते सॉल्व्ह होऊन जाईल. तर याचं उत्तर आपल्याला 3 ओहम आहे. या सगळ्या नोट्स, हे सगळे प्रश्न तुम्हाला जे भारत स्किल जे साईट आहे, त्या भारत स्किल साईटवरून तुम्हाला सगळ्या नोट्स अवेलेबल होतील. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करा, मी तुम्हाला त्या नोट्स प्रोव्हाइड करेन. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.